नमस्कार, मी पूजा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे 5:15 वाजले होते आणि अंघोळ वगैरे सगळं करून छानपैकी ना तुळशी मातेजवळ दिवा लावला आणि नमस्कार केला तुळशी मातेला. आणि सकाळची वेळ होती ना, सूर्यभगवानांचं आगमन झालं आणि पक्ष्यांची किलबिलाहट या क्लिपमध्ये तुम्ही ऐकू शकता. आमच्याकडे इतकं छान वातावरण आहे ना, सकाळी सकाळी मस्त असं वाटतं. आणि त्यानंतर देवपूजा केली. पण सकाळी फुलं ना लवकर उगवले नाहीत, त्यामुळे शेवंतीची फुलं आणि की जी जास्वंदाची होती उगवलेली फुलं, ती मस्तपैकी देवाला अशी इथे अर्पण केली. आणि बाहेर जाऊन बघितलं तर मस्त केशरी रंगाची छटा आकाशामध्ये निर्माण झालेली होती. आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढून झाली आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं वाटत आहे अंगण. सकाळी सकाळी तर एकदम सकारात्मकता घेऊन येतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते सगळं झाल्यानंतर ना आज मी जरा गावाला गेले मामाकडे. आणि छानपैकी गाडीमध्ये बसल्या बसल्या गाण्यांचा आस्वाद घेत आणि बाहेर डोकावून पाहत निसर्गाचा सुद्धा मस्तपैकी आनंद घेतला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नदी आल्यानंतर एवढा वातावरणामध्ये थंडावा आला होता ना. आणि ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर फार लवकर पोहोचलो. आणि ट्रॅफिक जास्त नसली ना तर आपण एकदम लवकर पोहोचून जातो. आणि तिकडनं आल्यानंतर तुळशीच्या लग्नाची इथे मस्तपैकी तयारी केली. तुम्ही बघू शकता, छान रांगोळी काढली, दिवे लावलेत आणि बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा असं मस्तपैकी रांगोळीच्या ओट्यावरती काढलं. आणि त्यानंतर तुळशी वृंदावनाचं मस्तपैकी इथे सजावटीचं आणि शृंगाराचं सामान या ठिकाणी काढलं होतं. आणि तुम्ही बघू शकता, इथे मी तुळशी मातेला मस्तपैकी सगळ्या अलंकाराने इथे तिला शृंगारित केलेलं आहे. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना. आणि मस्त लग्न लावल्यानंतर ना छानपैकी फटाकेसुद्धा आम्ही फोडले आणि असा आजचा माझा दिवस गेला. आणि किती सुंदर वाटत आहे ना ही फटाक्यांची रोषणाई. तर याला मी बघून थोडी मंत्रमुग्ध झाले होते आणि असा आजचा दिवस गेला. बाय, लवकरच